नमस्कार सगळ्यांना. सो नुकताच आता आपण तुम्ही सगळेजण ग्रुप सी चा मुख्यचा पेपर देऊन आलेला आहात. आता लक्षात घ्या, जर तुम्ही या पेपरचा विचार केला तर यातला आता आपण सायन्सचे जे प्रश्न होते त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सो आता मुळामध्ये जर आपण हे लेक्चर पाहिलं, हार्डली 10 ते 15 मिनिटाचं लेक्चर असेल, की ज्या 10-15 मिनिटामध्ये आपण फक्त एक डिस्कशन करणार आहे, की हा आपला प्रश्न होता आणि याचं संभाव्य उत्तर काय असायला हवं याबद्दल फक्त आपण डिस्कशन करणार आहोत. आता लक्षात घ्या, याचं जे सविस्तर लेक्चर असेल ते आपण नंतर कंडक्ट करूयात, की ज्यामध्ये हेच उत्तर का किंवा हा पर्याय चुकीचा का ते आपण नंतर कंडक्ट करूयात. आणि आता आपली ती मानसिकता पण नाहीये. सो आता आपण काय करूयात, की जे आपले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे संभाव्य उत्तर काय असायला हवेत त्याबद्दल आपण इथे डिस्कशन करूयात. माझं लक्षात घ्या, या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे काय विचारलंय पहा. योग्य विधाने निवडा. तर आता पहिलं विधान पाहिलं तर काय म्हटलंय पहा, की मानवी डोळ्यातील पारदर्शक स्फटिकमय भिंग हे दुहेरी अंतर्वक्र भिंग असतं. आता लक्षात घ्या, आता अंतर्वक्र बहिर्वक्र हे आपल्याला समजतं, की ज्यांना आपण कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स म्हणतो. तर आपण त्या रिगार्डिंग हे विधान पाहिलं तर हे विधान आपल्याला इथे कसं पाहायला मिळते, तर अयोग्य पाहायला मिळते. पुढचं विधान पहा काय म्हटलंय, की ते दुहेरी अंतर्वक्र भिंग हे वास्तविक आणि उलटी प्रतिमा तयार करते. तर लक्षात घ्या, आता आपण डोळ्याने पाहतो, मग आपल्याला डोळ्याने पाहताना उलटी प्रतिमा दिसते का, तर अजिबात नाही. सो हे पण विधान काय झालं, तर अयोग्य झालं. पुढे पहा, क मध्ये काय म्हटलंय, की मानवी डोळ्यातील पारदर्शक स्फटिकमय भिंग हे दुहेरी बहिर्वक्र भिंग असतं. जर आपण दुहेरी बहिर्वक्र भिंगाचा विचार केला, ते दुहेरी बहिर्वक्र भिंग असतं का, यस ते कॉन्व्हेक्स आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये पाहू शकता, की ज्या ठिकाणी आपण बहिर्वक्र म्हणजेच कॉन्व्हेक्स, की ज्यांना गफलत झाली असेल की बहिर्वक्र किंवा बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र एक्झॅक्टली म्हणायचं कशाला, त्यांनी इथे पाहून घ्या. त्याचबरोबर आपण चौथं विधान पाहिलं, क विधान बरोबर आहे. ड विधान पाहिलं, हे दुहेरी बहिर्वक्र भिंग आभासी व सरळ प्रतिमा तयार करतात. की जे ब मध्ये काय म्हटलं तर उलट, याच्या अपोजिट इथे काय, तर व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज. जर आपण व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज पाहत असेल तर हे पण विधान काय झालं या ठिकाणी, तर करेक्ट झालं. सो उत्तर आपलं काय पाहायला भेटेल, क आणि ड हे आपलं संभाव्य उत्तर पाहायला भेटेल. लक्षात घ्या, मी असं म्हणणारच नाही की आपण जे उत्तर पाहतो हेच बरोबर आहे. मे बी यातले उत्तर शेवटी आन्सर की मध्ये बदलू पण शकतात. सो आता आपण जे उत्तर पाहतोय हे फक्त संभाव्य उत्तर पाहतोय. मग लक्षात घ्या, या पुढच्या प्रश्नाकडे जर आपण पुढच्या प्रश्नाचा विचार केला तर पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला तोच पार्ट पाहायला मिळतोय, की ज्यामध्ये आपल्याला आयोगाचे पीवायक्यूच पाहायला मिळतात. सो पुढचा प्रश्न घ्या, एकदम सोपा आहे. काय विचारलंय पहा, की खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या किरणोत्सर्गी क्षय निसर्गात आढळतात. आता लक्षात घ्या, जर डायरेक्टली तुम्ही पाहिला ना, हा पीवायक्यूच आहे. आता डायरेक्टली पीवायक्यू कसं सांगतोय मी, सॉरी इनडायरेक्टली पीवायक्यू कसं सांगतोय मी, तर आयोगाने यापूर्वी हे विधान विचारलेले, हे विधान आयोगाने यापूर्वी विचारलेलं आहे. एका प्रश्नामध्ये आयोगाने विचारलेलं आहे. आता आपण बाकीचेही विधानं पाहिले तर आयोग प्रत्येक वर्षी रेज वरती प्रश्न विचारतोच, की ज्यामध्ये मग अल्फा बीटा गॅमा हे सगळ्या रेज बद्दल विचारतो. मग लक्षात घ्या, ही थोडक्यात एक चौकट आहे आणि या चौकटीतलाच हा प्रश्न आहे. सो पहिलं विधान पहा काय विचारलेलं आहे, की अल्फाशय ज्यामध्ये हेलियम केंद्रक, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला हेलियमचं काय दिले त्यांनी, अणुअंक आणि अणुवस्तुअंक दोन्ही दिले, हे उत्सर्जित होतात असं म्हटलंय. येस बरोबर आहे. बिकॉज हे सगळे आपल्या निसर्गात यांचा क्षय पाहायला मिळतो किंवा निसर्गात आपल्याला यांचा डिके पाहायला मिळतो. सो त्यांच्या अकॉर्डिंग पहिलं विधान कसं आहे, तर बरोबर आहे. पुढे पहा काय म्हटलंय, की बीटाशय की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किंवा पॉझिट्रॉन्स हे उत्सर्जित होतात. उत्सर्जित होतात म्हणजेच त्यांना आपण इमिटेड म्हणतो, की ज्यांचं आपल्याला इमिशन या ठिकाणी पाहायला मिळतं. सो हे पण विधान कसं पाहायला मिळतंय, तर करेक्ट पाहायला मिळतंय. देन लास्टचं विधान पहा, विधान नंबर थर्ड काय विचारले, की गॅमाशय की ज्यामध्ये उच्च ऊर्जा फोटॉन्स उत्सर्जित होतात, की ज्यामध्ये आपण फोटॉन्स एनर्जी इमिट करतो. सो हे पण विधान कसं पाहायला मिळते, सो करेक्ट. मग तीनही विधाने आपल्याला हे नॅचरली अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. सो इथे आपण संभाव्य उत्तर काय घ्यायला पाहिजे, सो पर्याय क्रमांक 4 म्हणजेच यापैकी सर्व. देन या पुढच्या प्रश्नाकडे आता लक्षात घ्या, मी जास्त वेळ देत नाही इथे. आपण ह्या सगळ्याबद्दल आपण पुन्हा एक सविस्तर लेक्चर घेऊ, की जे आपलं युट्यूब लाईव्ह लेक्चर असेल, की ज्या लेक्चरमध्ये किंवा त्या सेशनमध्ये आपण सगळं पाहू, की हे विधान बरोबर का, किंवा दुसरं विधान बरोबर का, किंवा तिसरं विधान बरोबर का, तर आपण इन डीप मध्ये घेऊ. सो आता आपण काय करूयात, की आता आपला जो सिलेबस आहे किंवा आता आपला जो पेपर आहे त्याला पटकन एकदा डिकोड करूयात आणि त्याचा आन्सर की शोधूयात. देन या पुढच्या प्रश्नाकडे काय विचारले पहा. जर आपण पुढचा प्रश्न पाहिला, आता पुढच्या प्रश्नामध्ये सिंपल आपल्याला विचारलेला आहे, की प्रकाशाच्या तरंग लांबीबद्दल. आता लक्षात घ्या, जर आपण प्रकाशाच्या तरंग लांबीचा विचार केला, तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ, मग जर प्रकाशाच्या तरंग लांबीमध्ये वाढ झाल्यास माध्यमाचा अपवर्तनांक, अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. शक्यतो जर तुम्हाला मराठीमध्ये वाचताना अडचण झाली असेल, तुम्ही हा इंग्लिशमध्ये पाहिला हवा होता. जर आपण इंग्लिशमध्ये पाहिलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा मिनिंग काय होतो, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक. ज्यावेळेस तरंग लांबी वाढते त्यावेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिक्रीज होतो, म्हणजेच थोडक्यात तो काय होतो,
तर कमी होतो. सो याचा आपल्याला आन्सर काय पाहायला भेटतं, तर कमी होणे किंवा डिक्रीज होणे. मग लक्षात घ्या, सिंपल प्रश्न आहे, सिंपल मेथडने याला टॅकल करायचा होता. आता आपण या सिंपल मेथडने टॅकल केला तर याचं उत्तर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर डिक्रीज होणे. मग सिंपल आहे, ज्यावेळेस आपण कोणत्याही प्रकाशाची तरंग लांबी वाढवतो त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा पाहायला मिळतो आपल्याला, तर कमी झालेला पाहायला मिळतो. या पुढच्या प्रश्नाकडे काय विचारले पहा. आता पुढचा प्रश्न पण एकदम सिंपल विचारलाय. तर आपण प्रश्नाचा विचार केला तर काय विचारले पहा, की धातू त्यांच्या धातू खनिजांपासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो असं विचारलंय. मग लक्षात घ्या, तुम्ही केमिस्ट्रीचा विचार केला तर आपला एक टॉपिक आहे पहा, धातू आणि धातुके. जर आपण धातू आणि धातुकांचा विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटेल, की यांचा जो अभ्यास आहे, यांचा अभ्यास म्हणजे मेटलचा अभ्यास थोडक्यात. मग अशा मेटलच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, तर मेटलर्जी म्हणतो, म्हणजे धातुशास्त्र म्हणतो. लक्षात घ्या, जर आपण हे पर्याय हा प्रश्न पाहिला, सिंपल प्रश्न आहे, वन लाइनर फॉर्म मधला प्रश्न आहे. जर तुम्ही हे विषयी प्रश्न पाहिले सायन्स प्लस टेक, तर तुम्हाला हे विषयी प्रश्नांमध्ये तुम्हाला वन लाइनर फॉर्मॅट पाहायला भेटेल. त्यामुळे हा पेपर आपल्याला कसा पाहायला मिळतोय, तर आता सोपा पाहायला मिळतोय. देन या पुढचा प्रश्न घ्या. आता लक्षात घ्या, आपण पुढच्या प्रश्नाचा विचार केला तर काय विचारलंय पहा, की विद्युत विच्छेदन प्रक्रियेमध्ये कोणते वाक्य बरोबर आहे असं विचारलंय. माझा लक्षात घ्या, जर आपण विद्युत विच्छेदन प्रक्रिया पाहिली तर विद्युत विच्छेदन प्रक्रियेमध्ये एक्झॅक्टली आपल्याला बरोबर काय विचारलेलं आहे किंवा कोणतं वाक्य बरोबर आहे हे विचारलंय. सो पहिलं विधान पहा काय म्हटलंय, की रासायनिक शक्तीचं विद्युत शक्तीत रूपांतर होतं. आता एक्झाम्पल लक्षात घ्या, समजा माझ्यापुढे लाईट चालू आहे किंवा हा बोर्ड चालू आहे, याला मी काय म्हणेल, विद्युत शक्ती. मग ही विद्युत शक्ती केमिकल पासून तयार झाली का, तर नाही. सो हे विधान काय झालं आपल्याकडे, अयोग्य. यांच्या रिगार्डिंग बरं का, यांच्या रिगार्डिंग अयोग्य झालं. पुढे काय म्हटलंय पहा, विद्युत शक्ती ही उत्स्फूर्त प्रक्रियेसाठी वापरली जाते. मात्र लक्षात घ्या, उत्स्फूर्त म्हणजे स्पॉन्टॅनियस. इथे आहे पहा, इंग्लिशमध्ये वाचू शकता तुम्ही, स्पॉन्टॅनियस. सो हे स्पॉन्टॅनियस रिएक्शन साठी वापरतात का, तर अजिबात नाही. पुढे क मध्ये काय म्हटलंय पहा, विद्युत शक्ती ही उत्स्फूर्त प्रक्रियेसाठी म्हणजे याच्या अपोजिट नॉन स्पॉन्टेनियस साठी वापरली जाते. हे विधान कसं म्हणू शकतो आपण, तर बरोबर. आणि शेवटचं विधान काय म्हटलंय पहा, की विद्युत शक्ती ही उत्स्फूर्त व उत्स्फूर्त प्रक्रियेसाठी वापरली जाते. म्हणजे थोडक्यात ब आणि क ला मिक्स करून ड विधान बनवलंय. आणि ब पद पहिला पण चुकीचं आहे. मग उत्स्फूर्त हे काय झालं आपल्याकडे, पुन्हा चुकीचं, हेही विधान चुकीचं. सो योग्य आन्सर कोणतं येईल, फक्त क. फक्त क असल्यामुळे आपला पर्याय कोणता यायला हवा, तर विधान क्रमांक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 यायला हवं. चला या पुढच्या प्रश्नाकडे काय विचारले पहा. आता पुढचा प्रश्न पण एकदम सिंपल आहे, की ज्यामध्ये आपल्याला आधुनिक आवर्त सारणी बद्दल विचारले. आता लक्षात घ्या, जर आपण आधुनिक आवर्त सारणीचा विचार केला तर आधुनिक आवर्त सारणीवरती हा पीवायक्यू म्हटलं तरी चालेल, बिकॉज आयोगाने यापूर्वी असा प्रश्न विचारलेला आहे. मात्र लक्षात घ्या काय म्हटलंय पहा, आधुनिक आवर्त नियमानुसार मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे आपल्याला त्यांच्या ऍटॉमिक नंबर नुसार पाहायला मिळतात, काही त्यांच्या ऍटॉमिक नंबरचे कार्य करतात. मग लक्षात घ्या, सो याचं उत्तर काय असायला हवं, ऍटॉमिक नंबर म्हणजेच थोडक्यात काय असायला हवं, तर अणुक्रमांक. लक्षात घ्या, जे आता आपण थेअरी पाहतोय, या थेअरीमध्ये जो काही आपला पिरियडिक टेबल आहे, या पूर्ण पिरियडिक टेबलचं जे काही आपण डिझाईन केलं, लक्षात घ्या, पूर्ण पिरियडिक टेबल आपण जे काही डिझाईन केलंय ते आपण ह्या वेनीच डिझाईन केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ ऍटॉमिक नंबर. म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय, मॉडर्न पिरियडिक टेबल. मग लक्षात घ्या, जर आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर काय असायला हवं होतं आपल्याकडे, ऍटॉमिक नंबर. या पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारले पहा, प्रश्न क्रमांक 77. आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले लक्षात घ्या, सिंपल सगळे वन लाइनर होते. आता याही प्रश्नामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ वन लाइनर डेटा पाहायला भेटेल. आता तुम्ही जर याचा वन लाइनर डेटा पाहिला, काय विचारले पहा, कोणत्या आंतरदेहगुही प्राण्याला समुद्री फर म्हणजे सी फर म्हणून सामान्यपणे ओळखले जाते. आता लक्षात घ्या, प्रश्न हा अॅनिमल क्लासिफिकेशनच्या रिगार्डिंग आहे, पण पूर्ण फॅक्च्युअल आहे. जर आपण इथे प्राण्याचं एक्झाम्पल पाहिलं तर इथे प्राणी कोणता यायला हवा, तर पॅनाटोला, की ज्याच्यामध्ये आपण काय पाहतो, सी फर कंडिशन पाहतो. आता यांच्यामध्ये आपण सी फर कंडिशन पाहत असेल तर अकॉर्डिंग टू सी फर कंडिशन इथे आपल्याला यांच्यामध्ये कोणत्या कंडिशन पाहायला मिळतात, तर आंतरदेहगुहा. मग लक्षात घ्या, यापुढे आता देहगुहा म्हणजेच काय, द पार्ट ऑफ बॉडी कॅव्हिटी. सो याचं उत्तर काय पाहायला हवं, तर संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक 1 असायला हवं. पुढे काय म्हटलंय पहा, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासास काय म्हणतात. सिंपल आहे, त्यांना आपण हर्पॅटोलॉजी म्हणतो. काय म्हणतो आपण, हर्पॅटोलॉजी. सरपटणारे म्हणजे लाईक आपल्याकडे अँफिबियन आहेत किंवा आपण त्यांना उभयचर म्हणतो, की हे मोस्ट ऑफ सरपटच चालतात. सगळेच नाही चालत पण मोस्ट ऑफ सरपटतात. सो अशा कंडिशनच्या स्टडीला आपण काय म्हणतो, तर हर्पॅटोलॉजी. देन या पुढचा प्रश्न, प्रश्न 79 सोपा आहे. लक्षात घ्या, हा प्रश्न पूर्णपणे आयोगाचा पीवायक्यू पूर्णपणे. जर तुम्ही जुने पीवायक्यू पाहिले तर तुम्हाला हा सापडेल, हा जुना आयोगाचा कम्प्लिटली पीवायक्यू आहे. इव्हन याचा रेफरन्स तुम्हाला झिरो एरर सायन्स या पुस्तकात सुद्धा पाहायला भेटेल. जर तुम्ही आपलं झिरो एरर सायन्स पुस्तक पाहिलं शाश्वत पब्लिकेशनचं, तर तुम्हाला हे सगळ्या पुस्तकामध्ये हे सगळे प्रश्न पाहायला मिळतील. आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न पाहिले 3 ते 4 पीवायक्यू आलेत. लक्षात घ्या, हा चौथा पीवायक्यू आलाय आणि चारही पीवायक्यूचा रेफरन्स तुम्हाला इथे पाहायला भेटेल.
मग काय म्हटलंय पहा, की हायड्राच्या नेमॅटोसिस्टमध्ये किंवा नेमॅटोब्लास्टमध्ये कोणते विषारी द्रव्य असते किंवा यांच्यामध्ये असणारे विषारी द्रव्य म्हणजे काय, तर ते हेप्नोटॉक्सिक असतं. लक्षात घ्या, हेप्नोटॉक्सिक की जे आपल्या बॉडीला हेप्नोटाईज करतं. आता हायड्रा सगळ्यांना माहिती आहे, हायड्रा म्हणजे संघ निडारिया किंवा फायलम निडारिया. त्याचं एक एक्झाम्पल आहे की जे ॲक्वॅटिक लाईफ आहे किंवा ॲक्वॅटिक ॲनिमल आहे की जे स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आणि शिकार पकडण्यासाठी पॉइझन कॅरी करतात, की ज्याचं नाव काय पाहायला मिळतं आपल्याला, सो हिप्नोटॉक्सिक. या पुढचा प्रश्नाकडे काय विचारले पहा. आता पुढचा प्रश्न पण सिंपल विचारला, हा सगळ्यात सिंपल प्रश्न आहे. याला सोडवण्यासाठी आपल्याला काही फारसं नॉलेजची गरज नव्हती. काय विचारले पहा, वनस्पती स्वतःचं सेंद्रिय अन्न स्वतः तयार करतात, यांना ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतात. लक्षात घ्या, ऑटोट्रॉपिक म्हणजे पर्याय क्रमांक 2. जर आपण आपला विचार केला, आपण हेट्रोट्रॉपिक आहोत, आपण दुसऱ्यांवरती अवलंबून आहोत. पण हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, आणि जर हे स्वतःचं अन्न स्वतः बनवत असेल तर अशा प्रकारच्या न्यूट्रिशनला आपण काय म्हणत असतो, तर ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. यापुढे आता पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय पहा, बोर्डो मिश्रणामध्ये वापरत नाही असं सोल्युशन विचारलंय. हा पण आयोगाचा PYQ आहे आणि हा एकदम जनरल प्रश्न आहे, एकदम जनरल, कोणी पण सोडू शकता असा हा प्रश्न आहे. मग लक्षात घ्या, तर आपण बोर्डो मिश्रणाचा विचार केला तर आपल्याला वापरत नाही जसं विचारलंय, म्हणजे प्रश्नामध्ये कुठेतरी निगेटिव्ह सेंटेन्स पाहायला मिळते. मग त्यामध्ये कॉपर सल्फेट येस वापरतात, चुना येस वापरतात, पाणी वापरतात, बिकॉज देर इज अ सोल्युशन. ते एक सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनला डिझॉल्व्ह करण्यासाठी पाण्याची गरज आहे. मग यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळत नाही, तर सोडियम सल्फेट. म्हणून लक्षात घ्या, सो वापरत नसणारा भाग कोणता आला, तर सोडियम सल्फेटचा आला. या पुढच्या प्रश्नाकडे काय विचारलंय पहा, प्रश्न क्रमांक 82. आता लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे बरं का. हा आपल्याला प्रॉपर वेने सोडवावा लागेल आणि प्रत्येक प्रश्न सोडवताना तुम्हाला इथे पूर्ण फोकस करावा लागेल. आता हा प्रश्न पहा, थोडासा आयोगाने थोडासा वेगळा विचारलाय, कम्प्लिटली फॅक्च्युअल विचारलाय आणि थोडंसं कन्फ्युजन पण होऊ शकतं. काय विचारलंय पहा, लिनियस. आता लिनियस सगळ्यांनाच माहिती आहे, कार लिनियस, की ज्यांनी टू किंगडम क्लासिफिकेशन असेल किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर असेल, यांचे ते सायंटिस्ट आहेत. लिनियस यांनी सिस्टीम नेचुरी हे कोणत्या वर्षी प्रकाशित केलं. आता लक्षात घ्या, जर तुम्ही हे 2 वर्ष पाहिले, भरपूर फरक आहे, पण या 2 वर्षांमध्ये तुम्हाला फरक कमी पाहायला मिळतो. आणि मग यामध्ये होतं काय, की जे जुने सायंटिस्ट असतात त्यांच्यामध्ये आपल्याला थोडंसं इयरमध्ये गफलत पाहायला मिळते. मग 1-2 वर्ष पुढे मागे होऊ शकतं, बिकॉज ते एक्झॅक्टली सांगता येत नसायचं. मग लक्षात घ्या, जर आता आपण तुम्ही गुगलची हेल्प घेतली तर गुगल तुम्हाला हे आन्सर देतं, पण इथे उत्तरामध्ये संभाव्यता पण होऊ शकते, हे प्लस हे असंही होऊ शकतं. पण मोस्ट ऑफ रेफरन्स बुकमध्ये आपल्या इयर किती दिलेला आहे, तर 1735. हा प्रश्न पूर्ण फॅक्च्युअल आहे. या पुढचा प्रश्न काय विचारलाय पहा, की बलून मधून घेतलेले पहिले हवाई छायाचित्र 1958 मध्ये कोणी दिले, किंवा डॅश यांनी घेतलं असं विचारलंय. सो याचं उत्तर काय आहे, सो GF टुर्नाचॉन यांचं आपल्या इथे कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. देन पुढे या, प्रश्न क्रमांक 84. काय विचारले पहा, खालील विधानांचा विचार करा. आता सिंपल आहे, आपल्याला विधानं विचारलेली आहेत. काय विचारले पहा, की वनस्पती मोठ्या प्रमाणात इन्फ्रारेड प्रकाश परावर्तित करतात. येस, बरोबर आहे. जर आपण वनस्पतींचा विचार केला तर हे लार्ज पोर्शन मध्ये जे काही इन्फ्रारेड लाईट आहे यांना रिफ्लेक्ट करते, बिकॉज त्यांना स्वतःचं प्रोटेक्शन महत्वाचं असतं किंवा स्वतःचं संरक्षण महत्वाचं असतं. आणि स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, द रिफ्लेक्शन ऑफ लाईट पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, हे विधान आपण इथे पार्शली बरोबर पाहतो. पुढे काय म्हटलंय पहा, सदाहरित वनस्पतींपेक्षा लाकडाचे इन्फ्रारेड प्रकाश परावर्तन खूपच कमी असतं. येस, हे पण बरोबर आहे, कारण लाकडामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ परमनंट टिश्यू पाहायला मिळतो, त्यामुळे त्यांचं इन्फ्रारेड आपल्याला कसं पाहायला मिळतं, जे काही परावर्तन आहे ते कमी प्रमाणात पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या, जर आपण हे विधान या ठिकाणी पाहिलं तर हे विधान कम्प्लिटली बरोबर आहे, पण ब विधानामध्ये थोडंसं 50-50% आपण तुम्ही साशंकता पाहू शकतो किंवा शंका पाहू शकतो, कारण हे विधान पार्शली बरोबर पण आहे, पण काही प्रमाणामध्ये ते आपल्याला चुकीचे सुद्धा पाहायला मिळतं. म्हणून लक्षात घ्या, सो ह्या विधानाला फक्त आपण सोबत घेऊन जाऊ, पण ते बरोबर चूक ते पुढे ठरवू आपण. पुढे काय म्हटलंय पहा, की पाणी आणि मृदा हे देखील प्रात्यक्षिकपणे कोणत्याही इन्फ्रारेड प्रकाश परावर्तित करत नाहीत. आता लक्षात घ्या, इथे म्हटले नाहीत, ऍक्च्युअल मध्ये ते काही प्रमाणामध्ये परावर्तन करतात किंवा काही प्रमाणामध्ये रिफ्लेक्शन करतात. सो हे विधान कसं पाहायला भेटतं, कम्प्लिटली चुकीचं. मग आपल्याला फक्त अ कुठे भेटतोय का, कुठेच नाही. म्हणून आपण अ आणि ब दोघांना पण घेऊन जाऊ. इथे अ भेटतोय पण अ सोबत क आलाय, म्हणून विधान काय झालं, तर कम्प्लिटली चुकलं. आणि वरील सर्व का नाही, कारण क चुकीचं आहे, फक्त ब असू शकत नाही. मग आपल्याकडे अ तर कम्प्लिटली बरोबर आहे, म्हणून संभाव्य उत्तर इथे आपण काय पाहू शकतो, तर आपल्याकडे असणारा पर्याय क्रमांक 3. चला या पुढच्या प्रश्नाकडे काय विचारले पहा, प्रश्न क्रमांक 85. सिंपल विचारलाय. आता लक्षात घ्या, हा ऍप्लिकेशन बेसवरती म्हटलं तरी चालेल. काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या रिझोल्युशन रिमोट सेन्सिंग सेन्सरद्वारे शोधता येणारी सर्वात लहान वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट निश्चित करतो. तर लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला जे पोझिशन पाहायला मिळते ती कोणती पाहायला मिळते, स्पेटियल रिझोल्युशन. जर आपण स्पेटियल रिझोल्युशनचा विचार केला
तर यामध्ये आपण जी वस्तू निश्चित करायची किंवा जो ऑब्जेक्ट निश्चित करायचा आहे तो आपण इझिली करू शकतो. सो संभाव्य उत्तर काय पाहू शकतो आपण? पर्याय क्रमांक 4. चला या पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न सिंपल विचारलाय. आता प्रश्न क्रमांक 86. लक्षात घ्या, आपल्या टोटल 90 प्रश्नांपर्यंत जायचंय. तर आपण प्रश्न क्रमांक 86 पाहिला, तर या 86 मध्ये एक्झॅक्टली काय पाहायचं लक्षात घ्या. या प्रश्न क्रमांक 86 कडे सिंपल विचारले की विद्युत चुंबकीय वर्णपटाच्या दृश्य भागातील हिरव्या पानांद्वारे होणारे सौर किरणांचे परावर्तन तुलनेने कमी असते. कारण का बरं कमी असणार? बिकॉज प्लांट मध्ये असतात क्लोरोफिल पिगमेंट आणि क्लोरोफिल पिगमेंट सनलाईट ऍब्झॉर्ब करतात. म्हणून आपल्या इथे योग्य उत्तर काय पाहायला भेटेल? पर्याय क्रमांक 3. लक्षात घ्या. का बरं? बिकॉज मी प्लांट आहे, मी सनलाईट ऍब्झॉर्ब करतोय आणि जर मी सनलाईट ऍब्झॉर्ब करत असेल तर माझ्यामध्ये मला ही कंडिशन पाहायला भेटेल. सो प्रश्नाचं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक 3. यापुढे काय विचारलंय पहा. CIS ट्रायड सिक्युरिटी पॅराडाईम नुसार अक्षर आयचा अर्थ काय होतो? सो आयचा मिनिंग काय पाहायला मिळतो आपल्याला? इंटेग्रिटी. लक्षात घ्या, जो काय आयचा मिनिंग आहे तो आपण काय पाहतो? इंटेग्रिटी. सो प्रश्नाचं उत्तर काय येईल इथे? पर्याय क्रमांक 2. फॅक्च्युअल प्रश्न आहे. या पुढच्या प्रश्नाकडे काय विचारले पहा. प्रश्न 88 सिंपल विचारले आपल्याला या ठिकाणी. कायदा, डोमेन नेम, मीडिया टॅग्स, मिररिंग, फ्रेमिंग, लिंकिंग हे कशाशी निगडित आहे? सो हे कॉपीराईटशी निगडित असतात. लक्षात घ्या, हे कशाशी निगडित आहे? कॉपीराईट. आज आपण कॉपीराईटचा विचार केला. कॉपीराईट हे एक सिक्युरिटी देतं, एक राईट देतं की तो आपला एक अधिकार मिळतो की ज्या अधिकारापासून याला कोणीही कॉपी करू शकत नाही किंवा याची कोणीही चोरी करू शकत नाही. सो याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. देन पुढे काय विचारलंय पहा. न्यूमेरिक डेटा अनालिसिस साधन वापरून आपण कॉम्प्युटराइज लेझर बनवू शकतो, त्या साधनाला काय म्हणतात असं विचारलं. त्या साधनांना आपण स्प्रेडशीट सॉफ्टवेअर म्हणू शकतो. मग लक्षात घ्या. यापुढे प्रश्न क्रमांक 90 काय विचारलाय पहा. एकदम सोपा आहे, एकदम सोपा विचारलाय. जर तुम्ही आजचा पेपर पाहिला एकदम सोपा आहे. काय विचारलंय पहा. आयओटीचा अर्थ काय? काय अर्थ आहे? इंटरनेट ऑफ थिंग्स. लक्षात घ्या, काय अर्थ आहे? इंटरनेट ऑफ थिंग्स. मग या ठिकाणी तुम्ही सगळे प्रश्न आपण डिस्कस केले. म्हणजे आपले 12 प्रश्न सायन्सचे, 8 प्रश्न टेकचे, 20चे 20 प्रश्न पाहिले. पण लक्षात घ्या, जर तुम्ही सायन्सचे काही प्रश्न पाहिले, आयोगाने आहे असे पीवायक्यू विचारलेत, आहे असे म्हणजे इनडायरेक्टली विचारलेत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पीवायक्यू मजबूत असणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्ही रेफरन्स पुस्तकात हे पुस्तक नक्की ऍड करू शकता. झिरो एरर सायन्स या बुक मध्ये तुम्हाला लक्षात घ्या सगळे पीवायक्यू एक्सप्लेन केलेले आहेत. हे तुम्हाला शाश्वत पब्लिकेशनच्या थ्रू पाहायला भेटेल. हे तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, इव्हन शाश्वतच्या ऍपवरती सुद्धा पाहायला भेटेल. त्याचबरोबर हे पुस्तक तुम्ही ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता. या पुस्तकात सगळे पीवायक्यू एक्सप्लेन केलेले आहेत. आतापर्यंत जेवढे सायन्सचे पीवायक्यू आहेत सगळे एक्सप्लेन केले जवळपास 2011 पासून. आणि त्यासोबत त्या पीवायक्यूचे जे इतर पर्याय आहेत, म्हणजे समजा एखादं योग्य उत्तर असेल तर त्याला सोडून जे इतर पर्याय आहेत ते सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत. सो तुम्ही हा रेफरन्स पुस्तकाचा वापर करू शकता आणि त्यातून तुम्हाला कळेल की यामध्ये भरपूर थेअरी रिपीट झालेली आहे. मग लक्षात घ्या. सो यातनं आपल्याला एक्झॅक्टली समजतं की पीवायक्यू मधून की आयोगाची चौकट काय आहे. सो आता आपण हे लेक्चर एकदम शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे. याचं जे एकदम डीप मध्ये लेक्चर असेल ते आपण नंतर कव्हर करूयात, की ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक सखोल स्पष्टीकरण त्या ठिकाणी मिळेल, इव्हन प्रत्येक पर्यायाचं सुद्धा. थँक्यू.